नमस्कार मैत्रिणींनो. तर आमच्या घराचं वातावरण सकाळचे जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजले. तर बघू शकता इतकं सुंदर वातावरण होतं, तर अगदी शूट करूशी वाटलंय बघा. छान वाटलं ना तुम्हाला पण? सकाळी सगळे कामं उरकल्यानंतर झाडझूड करून आंघोळ वगैरे करून मी देवपूजा केली आहे. इथे मी प्रथम देवपूजा देव्हाऱ्यातली केली आहे. अजून थोडा अंधार असल्यामुळे मी काही झाडांची फुलं आणलेली नाही आहे, त्यामुळं मी फुलं थोड्या वेळाने ठेवेल. पण देव वगैरे धुवून धूप अगरबत्ती आणि निरांजनी लावून मी देवघरात प्रथम पूजा केली. त्याच्यानंतर मी तुळशीचीही पाणी टाकून धूप अगरबत्ती दिवा निरंजनी लावून तुळशीची सुद्धा पूजा मी सकाळी रोजच करत असते. तुम्ही पण जरूर नक्की करा. नमस्कार, मी वंदना. माझं घर माझं शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा दिवस सकाळी माझ्या गोडताईंना शुभ जाओ ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज व्हिडिओला सुरुवात करू. सकाळची सगळे कामं आवरल्यानंतर वेळ येते ती सकाळच्या जेवणाची. तर आज मी साध्या पद्धतीने बाजरीच्या भाकरीच करते. मुलांच्या शाळेला डब्याला मी चपात्या केल्या होत्या, पण तुम्हाला काही शूट करू शकले नाही. तर मी आज चुलीवर भाकरी करते, पण आज मी गॅसवरच भाकरी केल्या. तर इकडे कुकरमध्ये माझा भातही झालेला आहे, बघू शकता. माझ्या किचन वाट्याच्या खिडकीमध्ये हा बांबू प्लांट लावलेला आहे. खूप सुंदर दिसतो आणि मला खूप आवडत होतं, त्यासाठी मी तो लावलेला आहे. आणि ही चूल मी बाजारातून आणलेली आहे. त्याला हळदी आणि कुंकवाचे 2 पावलं आहे. अशा प्रकारे माझ्या किचन वाट्याच्या खिडकीत मी बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहे. चला आज बाजार आहे, बाजारला जायचंय. मी बघू शकताय माझी लहान जाऊबाई आहे. आता आम्ही दोघी बाजारला जातोय. तर बाजारात गेल्यावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला भेटेल. बाजारात जाताना आम्ही दोघी गाडीवर होतो, त्यामुळं काही इतकं शूट करता आलं नाही. पण रस्त्याला मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि बाजारात पण इतकी गर्दी होती, त्यामुळं काही शूट करायला जमलंच नाही. तर एखाद्या दिवशी मी तुम्हाला आमचा बाजार नक्की दाखवेल. तर आम्ही बाजारातून आलेलो आहे. तर बाजारातून काय काय आणलं तर सगळं तुम्हाला दाखवते. बघू शकता भाज्या तर इतक्या स्वस्त होत्या. ही मेथीची भाजी केवढ्याला आणली असेल? फक्त आणि फक्त 5 रुपयाला. एवढी मोठी मेथीची भाजी. आणि कोथिंबीरीच्या 4 गड्ड्या 15 रुपयाला आणल्या. आणि मी बटाटे जास्त आणले, बघू शकता. कांदे आणलेले आणि पोरांसाठी हे पेरू आणलेले आहे. आणि इकडे हे गाजर आणले. गाजर पण 15 रुपयाचे अर्धा किलो होते. आणि हा वटाणा, ओला वटाणा आणलेला आहे. आलं आणि वांगी, ही वांगी मोठी भरताची वांगी आणलेली. तर थोडा बऱ्यापैकी बाजार होत्या. काही गोष्टी महाग होत्या, काही स्वस्त होत्या. भाजीपाला तर खूप स्वस्त होता. अशा प्रकारे रविवारचा बाजार झालाय.